नमस्कार मंडळी, आज मी तिखट शेवया बनवणार आहे। या मी शेवया घेतलेल्या आहेत, थोड्याशा भाजलेल्या आहेत मी त्या। आता हे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल गरम झालेले आहे, त्यातच आता मी थोडीशी जिरे आणि मोहरी टाकत आहे। ती चांगली तडतडू द्यायची। नंतर मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा आता छानपैकी परतून घ्यायचा। ह्या शेवया मी गव्हाच्या बनवून घेतलेल्या आहेत, खूप छान लागतात त्या शेवया। त्यातच मी आता हिरवी मिरची टाकलेली आहे। आपल्या आवडीनुसार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या। आता हे दोन्ही पण छानपैकी परतून घ्यायचं। आता थोडीशी हळद टाकूयात तेलामध्ये। मी तेलातच हळद टाकते म्हणजे कलर छान येतो। आता तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकते आणि नंतर थोडीशी टाकणार आहे। छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं टोमॅटो नाही टाकलं तरी चालेल। छान असं परतून झालं। आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी आता उकळू द्यायचं। याच्यातच थोडंसं मीठ, हे मॅगी मसाल्याचं 1 पॅकेट मी पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे आणि खूप छान टेस्ट येते त्याला। माझ्या मुलांना तर खूप आवडतात ह्या शेवया आणि पौष्टिक पण गव्हाच्या असल्यामुळे पौष्टिक पण मॅगीपेक्षा छानच लागतं। हे पाणी उकळलेलं आहे। आता याच्यात मी शेवया टाकते। हे पाणी शेवया बुडतील एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं। जर कमी पडलं तर नंतर गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं टाकू शकतो। आता मी ह्याला थोडंसं झाकून ठेवते। 15 ते 20 मिनिटात तयार होतात ह्या। थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून, मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटात तयार होतात। थोडंसं झाकून ठेवते वाफेवर, होतात। बघू शकता कशा झालेल्या आहेत आता या तयार, छानपैकी शिजलेल्या आहेत। हे बघा, खूप छान लागतात, खूप मला पण खूप आवडतात। थँक्यू।